नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नववर्ष स्वागत समिती करंजाडे पनवेल आयोजित एक शहर एक संस्कृती एक शोभायात्रा या नववर्ष 2026च्या चौथ्या पर्वात संपूर्ण करंजाडे ग्राम तथा नगरवासियांच्या एकत्रित जल्लोषात गेल्या 3 वर्षांप्रमाणे याही वर्षी मराठी नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडव्यानिमित्त प्रथम करंजाडे प्रभाग 6 या ठिकाणी भव्य गुढी उभारून अमाप करंजाडे रहिवासी बंधू भगिनी तथा अनेक मान्यवर या सर्वांनी मिळून सदर गुढीची पारंपरिक रीतीने पूजा केली आणि तत्पश्चात या स्थळापासून भव्य शोभायात्रेची मिरवणूक काढण्यात आली। सदर शोभायात्रा आज दिनांक 19 मार्च 2026 रोजी करंजाडे प्रभाग 6 ते प्रभाग 5, 4, 3 मार्गे फिरून वडघर फाटा ते पुन्हा करंजाडे प्रभाग 6 येथे रवाना झाली। आजच्या या शोभायात्रेदरम्यान सुरुवातीस महिलांचे लेझिम पथक व त्यांच्या बाजूने छोट्या बाल गोपाळांनी सादर केलेल्या भूमिकेतील बाल शिवछत्रपती शंभूराजे, भवानी माता, भारत माता, शिवरायांचे मावळे आणि काही थोर संत असे शोभायात्रा प्रदर्शन पाहण्यास मिळाले। त्यामागून छत्रपती शिवरायांच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमिकेत मराठी अस्मितेची गुढी उभारलेल्या रथातून स्वार युवक आणि अमाप छोटे मोठे दुचाकी स्वार युवक आणि युवती स्वागत यात्री मावळे भगव्याला सलामी देत पुढे निघाले। मागोमाग कला उत्सव नाशिक ढोल बँड पथक नवी मुंबई यांच्या ढोल ताशांच्या गजरात भगव्या ध्वजधारींच्या नृत्य आविष्काराचे सादरीकरणासोबतच महाराष्ट्राच्या संतांची संस्कृती जपणारा रथ व शेवटी मराठी भजन मंडळ अशा थाटामाटात ही शोभायात्रा संपन्न झाली। अशा डामडौलात मोठ्या दिमाखात मिरवत निघालेली ही शेकडो जनसमुदायांच्या गर्दीतली भव्य मिरवणूक तब्बल 3 तासांनी स्वस्थानी परतली। स्वस्थानी पोहोचून त्वरितच नववर्ष स्वागत समिती करंजाडे पनवेल यांच्या वतीने जलपान तथा अल्प उपहाराचे महाआयोजन करण्यात आले। त्वरितच अल्प उपहार संपण्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी येथील सभा मंडपाचा ताबा घेत शोभायात्रेतील समस्त पाहुण्यांचे सन्मान चिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले। तसेच उल्लेखनीय बाब अशी की सदर नववर्ष स्वागत समितीद्वारे आपल्या आवाज महामुंबईचा वार्ता वाहिनीच्या पत्रकार रंजिता मांडवकर यांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। एकंदरीत उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि शेवटी सहभागी थोर वेशभूषाधारींना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करून जय श्रीरामच्या जयघोषाने सर्वांच्या एकत्रित गर्जनेत या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रंजिता मांडवकर, करंजाडे पनवेल।